हॅलो कॉमर्स स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला बिल्स ऑफ एक्सचेंज, रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज स्टोरी नंबर 13 पाहायची आहे. अतिशय इम्पॉर्टंट स्टोरी आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, बिल्स ऑफ एक्सचेंजवर आम्ही एकूण 15 ते 16 स्टोरीज बनवणार आहोत. डायरेक्ट तुम्ही 13वी स्टोरी जर हा फर्स्ट व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला अंडरस्टँडिंग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्टोरी नंबर 1 पासून पाहायचं आहे. ठीक आहे. स्टोरी नंबर 13 मध्ये आपल्याला काही गोष्टी अशा आहेत जे की आपल्याला माहित असायला पाहिजे, जे की मी रिन्युअल ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज स्टोरी नंबर 11 मध्ये सांगितलेलं आहे. तरी हे व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर प्रत्येकाने ते व्हिडिओ एक वेळेस जाऊन पाहायचा. ठीक आहे. कारण त्यातले काही जर पॉईंट्स मी ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन करत बसलो तर व्हिडिओ एकदम लेंदी होईल, त्यामुळे जास्त जण बघणार नाही. ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. फर्स्ट काय दिलेला आहे चेक करतो आपण. वरुण सोल्ड गुड्स टू कबीर वर्थ ₹1 लाख. वरुण कबीरला 1 लाख रुपयाची वस्तू विकला ऑन 1 एप्रिल 2020. प्रत्येकाने व्हिडिओ पॉज करून अगोदर पूर्ण प्रॉब्लेम लिहून घ्यायचं. प्रॉब्लेम लिहिल्यानंतर तुम्हाला 20% अंदाज येईल की प्रॉब्लेम मध्ये एकूण व्हायले काय नाही. त्याच्यानंतर 80% जे राहिलेलं आहे ते मी रिमेनिंग डिस्क्रिप्शन मध्ये सांगून टाकतो. ठीक आहे. वरुण सोल्ड गुड्स टू कबीर वर्थ ₹1 लाख ऑन 1 एप्रिल 2020. वरुणच्या पुस्तकात पहिली एंट्री होईल सेलची. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑन 1 एप्रिल 2020 ड्रॉन ऑन हिम अ बिल ऑफ एक्सचेंज ॲट 3 मंथ. आणि त्याच्यावर 3 महिन्याचं बिल तयार केला. बिल 3 महिन्याचं तयार झालं 1 एप्रिल. त्यामुळे दुसरी एंट्री होणार वरुणच्या पुस्तकामध्ये सॉरी ऍक्सेप्टन्सची. बिल्स रिसिवेबल अकाउंट डीआर टू कबीर अकाउंट सीआर. हे झाले सेल्सची आणि ऍक्सेप्टन्सची. समोर गणितामध्ये काय म्हणलेलं आहे चेक करा. ऑन 4 मे 2020 वरुण डिस्काउंटेड द बिल विथ बँक @20%. तर 4 मेला वरुण काय केला, ते बिल बँकेसोबत डिस्काउंट केला. आता डिस्काउंट म्हणजे अतिशय सोपं आहे. ज्यांना डिस्काउंट बद्दल काय माहित असेल त्यांनी स्टोरी नंबर 3 पहावी. स्टोरी नंबर 3 मध्ये डिस्काउंट विषयी पूर्ण डिटेल सांगितलेला आहे. ठीक आहे. तर डिस्काउंट म्हणजे ड्रॉवर बिल बँकेला देऊन डिस्काउंट करतो. ठीक आहे. तर एकूण बिल आहे 3 महिन्याचं. 1 महिना वरून बिल स्वतःजवळ ठेवला म्हणजे अनएक्सपायर्ड पिरियड किती महिन्याचं असेल, 2 महिन्याचं. त्यामुळे डिस्काउंट टोटल डिस्काउंट किती येईल, 3000. ऑलरेडी वर्किंग नोट मध्ये करून टाकलेला आहे. 1000 गुणिले 12 भागिले 100 गुणिले 312. टोटल डिस्काउंट येईल 3000. ठीक आहे. सॉरी, डिस्काउंट आय थिंक 2 महिन्याचं काढावं लागेल आपल्याला. टोटल बिल 3 महिन्याचं असल्यामुळे टोटल डिस्काउंट येईल 2000. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर डिस्काउंटची अमाऊंट येईल 2. टोटल बिल 3 महिन्याचं आहे ना. टोटल बिल 3 महिन्यापैकी 1 महिना त्यानं स्वतःजवळ ठेवून घेतला. कॅश बँक अकाउंट डीआरला 98,000, डिस्काउंट अकाउंट डीआरला 2000, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआरला 1000. जसं मी मिस्टेक केलं तसं तुम्ही करू नका, होते समटाइम्स मिस्टेक. त्याच्यानंतर गणितामध्ये काय दिलेलं आहे चेक करू. ऑन ड्यू डेट बँक इन्फॉर्म वरुण दॅट बिल इज डिसऑनर्ड अँड बँक पेड नोटिंग चार्जेस ₹1000. ठीक आहे. तर आता डिस्काउंट बिलमध्ये काय होते की बँक ड्रॉवी जवळ पैसे मागायला जाते आणि बँक जेव्हा पैसे मागायला गेली ड्रॉवी जवळ तेव्हा ड्रॉवी बिलाचे पैसे दिला नाही. त्यामुळे बँक नोटिंग चार्जेस किती पेड केली, 1000. आता बँक काय करणार, बिलाचे 1 लाख रुपये आणि नोटिंग चार्जेसचे 1000 कोणाकडून काढून घेणार, वरुणकडून. आणि वरुणला ते पैसे कोण देणार, कबीर. त्यामुळे वरुणच्या पुस्तकात ड्यू डेटची एंट्री होणार 4 जुलैला. कबीर अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर 1,01,000. 1,01,000. डिजिट्स लिहिताना मिस्टेक करायचं नाही. हा, तर समोर हे बिल जाऊन समोर काय ऑब्व्हियसली काय होणार आहे, रिन्युअल होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथे तुम्हाला डिसऑनर्डची ऐवजी एंट्री तेच येईल, फक्त नॅरेशन तुम्हाला इथे चेंज लिहायचं. नॅरेशन लिहायचं बिंग ओल्ड बिल कॅन्सल ड्यू टू रिन्युअल. इथे एंट्री काय होईल, मी इथली एंट्री तोंडी सांगून टाकतो. ही एक एंट्री करतो फक्त, थोडीशी अवघड वाटत असेल तर. इथं एंट्री होते बिल्स पेबल अकाउंट डीआर टू वरुण अकाउंट सीआर. वरुण अकाउंट सीआर बिंग ओल्ड बिल कॅन्सल ड्यू टू रिन्युअल. ठीक आहे. आता रिन्युअल म्हणजे काय होते की ड्रॉवी रिक्वेस्ट करते ड्रॉवरला की एक्स्ट्रा 3 महिन्याचा 4 महिन्याचा टाइम दे. त्याच्यावर ड्रॉवरचे काही कंडिशन्स असतात. तुम्हाला रिन्युअलच्या गणितामध्ये फक्त एका गोष्टीवर फोकस करायचा आहे. ज्या ठिकाणी बिल रिन्युअल व्हायलंय तिथं काही अग्रीमेंट असतात किंवा तिथं काही कंडिशन्स असतात ड्रॉवर मार्फत. ते जर कंडिशन्स आणि त्याला होणारे एंट्री जर तुम्हाला समजले मग तिथं तुम्ही बिल ऑफ एक्सचेंज पास केला. जर ते समजत नसेल तर मग थोडंसं हार्ड आहे. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे चेक करूत आपण.
कबीर रिक्वेस्ट वरुण टू रिन्यू द बिल फॉर फर्दर पिरियड ऑफ 3 मंथ. कबीर किती महिन्याचा टाइम मागायला? 3 महिन्याचा एक्स्ट्रा टाइम मागायला आहे. म्हणजे जे पैसे त्यांना 4 जुलैला देणार होता, 4 जुलैपासून एक्स्ट्रा 3 महिन्याचा टाइम मागायला. आता वरुण काय म्हणणार चेक करतो आपण. वरुण ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट कबीर शुड पे ₹40,000 ॲज अ पार्ट पेमेंट. वरुणला ठीक आहे, कंडिशन्स असतात, कंडिशन्समध्ये पार्ट पेमेंट असते, नोटिंग चार्जेस असतात, इंटरेस्ट असतात, न्यू बिल ऍक्सेप्टन्स असते. त्या प्रत्येक स्टेप बाय स्टेप काय एंट्री कोणती एंट्री होते काय नाही, स्टोरी नंबर 11 मध्ये दिलेला आहे. स्टोरी नंबर 11 एक वेळेस जरूर पहा. मी तर ते सांगणार आहोत, आपण डायरेक्ट एंट्री करणार आहोत. ठीक आहे. वरून कबीरला किती हजार पार्ट पेमेंट मागितला? 40,000 ॲज अ पार्ट पेमेंट अँड ₹1,000 ऑफ नोटिंग चार्जेस. आता वरूनला कबीरकडून बिलाचे 1,00,000 रुपये यायचे, तर नोटिंग चार्जेसचे किती हजार रुपये यायचे? 1,000. म्हणजे टोटल वरूनला कबीरकडून 1,01,000 रुपये येणं बाकी आहेत. त्यापैकी वरून त्याला म्हणाला की तुम्हाला 40,000 पार्ट पेमेंट आणि 1,000 रुपये नोटिंग चार्जेस दे. म्हणजे टोटल किती रुपये त्यानं रिसिव्ह करायला? 41,000 रुपये रिसिव्ह करायला. त्यामुळे नेक्स्ट एंट्री होईल 4 जुलै. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट DR टू कबीर 41,000. बिंग पार्ट पेमेंट रिसीव्ड विथ नोटिंग चार्जेस. पार्ट पेमेंट रिसिव्ड विथ नोटिंग चार्जेस. साधी सिंपल टेक्निक सांगतो, प्रत्येक जण लक्ष द्यायचं. जेव्हा जेव्हा ड्रॉवीकडून ड्रॉवरला नोटिंग चार्जेस, पार्ट पेमेंट, इंटरेस्ट या तिन्हीपैकी कशाचीही रक्कम जर कॅशमध्ये तिन्हीपैकी दोन्हीची किंवा तिन्हीपैकी एकाची एक असेल, साधी सिंपल एंट्री लक्षात ठेवायचं. कॅश बँक अकाउंट DR टू ड्रॉवी अकाउंट CR. आणि इथं काय होणार? ड्रॉवर अकाउंट DR म्हणजे वरून अकाउंट DR टू कॅश बँक अकाउंट CR. इथले एंट्रीज मी करत नाही, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. इथं होईल कॅश बँक अकाउंट DR टू ड्रॉवी अकाउंट कबीर अकाउंट CR आणि इथं वरून अकाउंट DR टू कॅश बँक अकाउंट CR. बिंग पार्ट पेमेंट पेड विथ नोटिंग चार्जेस. आता कबीर वरूनचे 1,01,000 रुपये देणं बाकी होतं, त्यापैकी 41,000 रुपये दिला. पहिली अट होती पार्ट पेमेंट विथ नोटिंग चार्जेसची, ती अट कबीर पूर्ण केला. ठीक आहे. नेक्स्ट काय होते पाहू. इन कॅश अँड ऍक्सेप्ट न्यू बिल. आता नवीन बिल ऍक्सेप्ट कर म्हणत आहे कोण? वरून. कारण हे जे बिल होतं, ह्या बिलाची जी व्हॅल्यू 1,00,000 रुपयाचं डॉक्युमेंट होतं, हे किती महिन्यासाठी होतं? 3 महिन्यासाठी. 1 एप्रिलला लिगल डॉक्युमेंट झालं तयार, त्याची व्हॅल्यू किती तारखेपर्यंत होती? 4 जुलैपर्यंत. 1 एप्रिल ते 4 जुलै एवढंच दिवस होतं, त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू 0. त्यामुळे वरून त्याला म्हणाला की मी तुला आणखी 3 महिन्याचा टाइम देतो, पण उरलेल्या रकमेसाठी तुला मला नवीन बिल ऍक्सेप्ट करून द्यावे लागेल, जी की अट कबीरला मान्य करावी लागेल. त्याच्यामध्ये काय म्हणाला पाहू, चेक करू एक वेळेस. ऍक्सेप्ट न्यू बिल विथ इंटरेस्ट. जे तू एक्स्ट्रा 3 महिन्याचा टाइम मागायलास, मी तुला एक्स्ट्रा 3 महिन्याचा टाइम देतो, पण त्या एक्स्ट्रा 3 महिन्याच्या टाइमवर तुला 15% इंटरेस्ट द्यावं लागेल, जेवढे रुपये मला तू देणं बाकी. आता वरून 1,01,000 यायचे होते वरूनला, त्यापैकी 41,000 दिला त्यानं, राहिले किती हजार? 60. तर 60,000 वर कबीरला वरूनला इंटरेस्ट द्यावं लागेल. आता इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करतात एक वेळेस चेक करा. कॅल्क्युलेशन जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता माझ्या अगोदर. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. 60,000 देणं बाकी आहे. 60,000 वर तुम्हाला किती टक्के इंटरेस्ट मिळाला? 15% इंटरेस्ट मिळाला आहे. 60,000 वर 15% इंटरेस्ट 3 महिन्यासाठी. जेवढा महिन्याचं नवीन बिल तयार होईल तेवढा महिन्याचं तुम्हाला इंटरेस्ट तयार करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. जेवढ्या महिन्याचं न्यू बिल तयार होईल, जेवढ्या रकमेचं तयार होईल, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. इंटरेस्ट कॅल्क्युलेट 2 कटले, 3 3 3 चोक 12, 15 90, 9,000 भागिले 4, इंटरेस्ट येईल 2,250 रुपये. चेक करा तुम्ही एक वेळेस. माझं चुकत असेल तर पूर्ण गणित जाईल, व्हिडिओ जाईल खड्ड्यामध्ये. 15 90 4 बरोबर आहे. 2,250 आपलं चुकत नाही. नेक्स्ट एंट्री होईल आता इंटरेस्ट चार्जची. इंटरेस्ट चार्जची एंट्री होईल सेम त्याच तारखेला. किती तारखेला? 4 जुलैला. आता इंटरेस्ट कोण कोणाला द्यायला? कबीर वरूनला द्यायला. त्यामुळे वरूनसाठी ते इंटरेस्ट रिसिव्ड असेल, कबीरसाठी इंटरेस्ट काय असेल? पेड किंवा इंटरेस्ट चार्ज. आता रिसिव्ड असेल तर कबीरच्या वरूनच्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट कोणत्या साईडला येईल? CR साईडला. कोण देणं बाकी आहे? कबीर. त्यामुळे एंट्री होईल कबीर अकाउंट DR टू इंटरेस्ट being interest charge. किती रुपये?
2250. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एंट्री काय होईल मी करून टाकतो यावेळेस. इंटरेस्ट अकाउंट DR टू वरुण अकाउंट CR. नॅरेशन सेम बिंग इंटरेस्ट चार्ज. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर नीट चेक करा. एक शब्द आहे ज्याच्यामुळे मॅक्सिमम जणांचे मार्क्स कटतात. आता सांगतो मी. वरुण ॲग्रीड ऑन द कंडिशन दॅट कबीर शुड पे 40,000 ॲज अ पार्ट पेमेंट अँड 1,000 ऑफ रुपीज नोटिंग चार्जेस. 41,000 टोटल मागितलं, त्याची एंट्री केला आपण 41,000ची. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री केला आपण इंटरेस्ट चार्जची. बरोबर आहे. इंटरेस्ट चार्जची अमाऊंट किती रुपये आली 2250 एंट्री झाली. इथं समोर काय म्हणलेलं आहे की अँड ॲक्सेप्ट न्यू बिल विथ इंटरेस्ट ॲट द रेट 15% फॉर रिमेनिंग पिरियड. म्हणजे जे न्यू बिल तयार व्हायले ते रिमेनिंग अमाऊंट प्लस इंटरेस्टवर तयार व्हायले. आता बिलाची रिमेनिंग अमाऊंट किती रुपये बाकी आहे 60,000 आणि इंटरेस्टचे किती रुपये येणं बाकी आहेत 2250. म्हणजे न्यू बिल किती तयार होईल 60,000 प्लस 2250. टोटल किती रुपये 62,250 नवीन बिल तयार होईल. ठीक आहे. आता न्यू बिल ऍक्सेप्टन्सची एंट्री सेम डेट 4 जुलै येणार. इथे एंट्री होणार कॅश बिल्स रिसिवेबल अकाउंट DR टू कबीर अकाउंट CR 62,250 बिंग न्यू बिल ऍक्सेप्टन्स रिसीव्ड विथ इंटरेस्ट. बिंग न्यू बिल ऍक्सेप्टन्स रिसिव्ड विथ इंटरेस्ट. इथं ऍक्सेप्टन्सची एंट्री झाली बिल्स रिसिवेबल टू कबीर आणि इथं होणार वरुण अकाउंट DR टू बिल्स पेबल अकाउंट CR बिल न्यू बिल ऍक्सेप्टन्स गिवन विथ इंटरेस्ट. बरोबर. आता एकूण 62,250 रुपये कबीरला येणं बाकी आहे, वरुणला येणं बाकी आहेत. नवीन बिल तयार केलं. किती महिन्यासाठी नवीन बिल तयार केलं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते फॉर रिमेनिंग फर्दर 3 महिन्याचं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कबीर ॲग्रीड अँड ॲक्सेप्ट द न्यू बिल बट ऑन द ड्यू डेट ऑफ न्यू बिल कबीर बिकम इन्सॉल्वंट. पहा आता नवीन बिलाच्या ड्यू डेटच्या दिवशी काय झालं कबीर इन्सॉल्वंट निघाला. 50% अमाऊंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम प्रायव्हेट इस्टेट. आता न्यू बिल जे तयार झालं होतं 62,250 ह्या न्यू बिलचे पैसे मागायला 4 जुलै 2020 पासून 3 महिने मोजायचं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर किती तारखेला 7 ऑक्टोबर 2020ला. 7 ऑक्टोबर 2020ला जेव्हा वरुण पैसे मागायला गेला कबीरला, कबीर काय निघाला इन्सॉल्वंट निघाला. प्रत्येक जण एक इम्पॉर्टंट टिप्स म्हणून लिहून घ्यायचं. 1 ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवीच्या गणितामध्ये ज्या वेळेस बिल इन्सॉल्वंट होईल त्या वेळेस तुम्हाला 2 एंट्रीज करावे लागतील. पहिली एंट्री होईल ते रिस्पेक्टेटिव्ह बिल डिझॉनरची एंट्री आणि दुसरी एंट्री होईल इन्सॉल्वन्सीची एंट्री. ठीक आहे. इन्सॉल्वन्सीची स्टोरी क्रमांक 11 किंवा 12 मध्ये ऑलरेडी अपलोडेड आहे युट्यूबवर, तुम्ही चेक करा. त्याच्यानंतरच तुम्हाला ही एंट्री जमेल. ठीक आहे. कितवी एंट्री आहे मी सांगतो. इन्सॉल्वन्सीची आहे स्टोरी क्रमांक 11. युट्यूबवर जाऊन चेक करा. स्टोरी क्रमांक 11 इन्सॉल्वन्सीची स्टोरी दिलेली आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला 2 एंट्रीज करायची आहेत. किती तारखेची होणार 7 ऑक्टोबरला. पहिली एंट्री होणार सिंपल बिल डिझॉनरची, कारण हे बिल कबीर स्वतःजवळ ठेवला होता. हे बिल कोणा बँकेला वगैरे दिला नव्हता. बरोबर आहे. जर समजा कबीर हेही बिल बँकेला दिला असता, मग जे 2 एंट्री सांगितलं तुम्हाला, एक डिझॉनरची एक इन्सॉल्वन्सीची, जर ते जे पहिली एंट्री होती ना डिझॉनरची, ते एंट्री झाली असते डिस्काउंटेड बिल डिझॉनरची एंट्री. ठीक आहे. सिंपल बिल डिझॉनरची झाली नसती. त्यामुळे हे बिल आता कबीर स्वतःजवळच ठेवला, त्यामुळे इथं एंट्री होईल. वरुण स्वतःजवळ ठेवला त्यामुळे इथे एंट्री होईल कबीर अकाउंट DR टू बिल्स रिसिवेबल अकाउंट CR बिंग न्यू बिल डिझॉनर ड्यू टू इन्सॉल्वन्सी. बिंग न्यू बिल डिझॉनर ड्यू टू इन्सॉल्वन्सी. ठीक आहे. इथे एंट्री होणार बिल्स पेबल अकाउंट DR टू वरुण अकाउंट CR बिंग न्यू बिल डिझॉनर ड्यू टू आवर इन्सॉल्वन्सी. ठीक आहे. नेक्स्ट आता कबीरला एकूण
62,250 येणं बाकी होतं त्याच्याकडून, 62,250. त्या 62,250 पैकी किती टक्के अमाऊंट वसूल केला त्यानं? हाफ अमाऊंट. करा कॅल्क्युलेट. 62,250 भागिले 2. किती रुपये वसूल केला? 31,125. बरोबर. एंट्री होईल 7 ऑक्टोबर. इन्सॉल्वन्सीची स्टोरी नंबर 11 पाहायला सांगितलेला आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत. एंट्री कॅश ऑब्लिक बँक अकाउंट DR, बॅड डेब्ट्स अकाउंट DR टू कबीर अकाउंट CR. 31,125 तो इकडे येतो हा. 31,125, 31,125, 62,250, 62,250. नॅरेशन येईल बिंग ड्यू टू इन्सॉल्वन्सी ऑफ कबीर 50% अमाउंट recover from his private estate. बरोबर. 50% अमाउंट कुड बी रिकवर्ड फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट. साधी सिंपल एंट्री आहे. सोपा आहे गणित, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, एकदम इझी आहे. प्रत्येकाने गणित व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे. आता एक क्वेश्चन आहे या गणिताचं, एक क्वेश्चन हा. त्या क्वेश्चनच्या अगोदर मी एक सांगतो, कॅश बँक अकाउंट DR ला का आलं? कारण एकूण 62,250 पैकी एवढी रक्कम आली. बुडाले किती? 31,250. 2 कोणाचं अकाउंट क्लोज करायला? आपण डेटरचं. ठीक आहे. का कॅश बँक DR ला येते? का बॅड डेब्ट्स DR ला येते? का कबीर CR ला येते? स्टोरी क्रमांक 11 मध्ये इन्सॉल्वन्सीला सगळे डिटेल्स दिलेले आहेत. प्रत्येकाने ते डिटेल्स सगळेच व्यवस्थित पाहायचं. ठीक आहे. कारण ही एंट्री इम्पॉर्टंट आहे. 1 ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवीच्या गणितामध्ये हे विचारते तुम्हाला 2.5 मार्कासाठी, आणि 1 ड्रॉवर 1 ड्रॉवीच्या गणितामध्ये विचारते तुम्हाला एंट्री 1.5 मार्कासाठी. ठीक आहे. इम्पॉर्टंट एंट्री आहे. तर याचा व्हिडिओचा प्रश्न आहे की समजा कबीरकडून या गणितामध्ये 50% वसूल झाली रक्कम. बरोबर आहे. कबीरकडून या गणितामध्ये 50% रक्कम वसूल झाली. समजा वरून कबीरला पैसे मागायला गेला असता आणि कबीरकडून 1ही रुपये वसूल झालं नसतं, कबीरकडून 1ही रुपये वसूल झालं नसतं, तर मग त्यावेळेस काय एंट्री झाली असते आणि त्याचं नॅरेशन काय झालं असतं? प्रत्येक जण कमेंट्समध्ये लिहायचं. ठीक आहे. इफ तुम्हाला येत असेल तर. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी आपल्याला स्टोरी नंबर 14वी पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पण एक असंच इम्पॉर्टंट गणित पाहू. व्हिडिओशी रिलेटेड जर काही क्वेश्चन असतील, जर काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही CMA CS कोणत्याही लेवलवर असं 11वी 12वी कॉमर्सवर हे 14 ते 15 स्टोरीज एका दिवसात पाहिल्यानंतर आय प्रॉमिस मॅक्सिमम 75% बिल्स ऑफ एक्शन तुमचं तिथंच कव्हर होऊन जाते. इट्स अ चॅलेंज. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ.